हाय, गुड इव्हनिंग. लक्ष द्या. 2.2 शिकवूया आपण. 2.1 पण झालं आपलं गेल्या वेळेस. कपड्यांचं माहिती ना, हवेवरती कपडे उडतात ते पोएम होती. ती पोएम आपण घेतली. सो लक्ष द्या आता. द वर्थ ऑफ फॅब्रिक. फॅब्रिक म्हणजे कापड, कापडाची किंमत. थिरुविल्लर वॉज अ ग्रेट तमिळ संत, पोएट. थिरुवल्ल्युवर बघा, थिरुवल्ल्युवर वॉज अ ग्रेट तमिळ संत अँड पोएट. हा एक चांगल्या प्रकारचा संत होता, पोएट म्हणजे कवी सुद्धा होता. हु लिव्ड मोर दॅन 2000 इयर्स अगो. 2000 वर्षापूर्वी तो आपल्या देशात राहत होता. थिरुकुराल is the book of his teaching, is a greatly loved, respected even today. त्याचं एक पुस्तक आहे, समजलं? थिरुकुराल आज शिक्षणासाठी वापरतात. आज बरीचशी लोक आवडीने वाचतात. इट इज ग्रेटली लव्ड अँड रिस्पेक्टेड इवन टुडे. आज बऱ्याच अंशी त्याचा मान राखला जातो, सन्मान राखला जातो. थिरुवल्लुवर वॉज अ टेक्सटाईल वेव्हर. हा एक संत कबीर कसे होते तसे हे सुद्धा एक चांगल्या प्रकारचं कापड तयार करायचे. हु वोर ब्युटिफुल फॅब्रिक्स अँड साडीज अँड सोल्ड देम इन द मार्केट. सुंदर प्रकारे साड्या वगैरे विणत असत आणि तो मार्केटमध्ये विकत असत. पीपल सेड दॅट ही नेवर गॉट अँग्री. लोक असं म्हणत असत, तो कधीच रागावत नसे कोणावरही, असं लोक म्हणायचे. नेवर यूज बॅड वर्ड्स. किती जरी रागवायचं तर नाहीच, पण कोणाला अपशब्द सुद्धा बोलायचा नाही. नेवर शाउटेड ॲट एनीवन. कोणावरही ओरडायचा नाही. इन द सेम टाउन. त्याच विभागामध्ये देअर लिव्ड अ रिच यंग मॅन. एक तरुण गृहस्थ राहत होता, जो अतिशय श्रीमंत होता. He wasted most his time roaming around his friends and often made fun of other people. तो नेहमी गाव भटक्या बोलतात ना, गाव भटक्या. गावामध्ये फिरत असे, भटकत असे नेहमी. रोमिंग म्हणजे इकडे तिकडे भटकणे. अराउंड म्हणजे चर्चा सभोवती. गावामध्ये नुसता टिंगल टवाळी करायचा, कोणाची मस्करी करत बसायचा. अशा लोकांना काही कामं नसतात. ऑलरेडी तो श्रीमंत होता, गडगंज पैसा होता त्याच्याकडे. आय डोंट बिलीव्ह व्हॉट पीपल से अबाउट दिस व्हॅल्यूअर. तो असं लोकांना म्हणत असे किंवा त्याच्या मित्रांना म्हणत असे, मला नाही वाटत की व्हॅल्यूअरच्या बाबतीमध्ये हे सगळे खरं बोलत असतील. सर द यंग मॅन वन डे, आय एम शुअर आय कॅन मेक हिम अँग्री. मी नक्कीच असं काही करेन की त्याला राग येईल माझा. कम ऑन, लेट्स हॅव सम फन टुडे. चला आज आपण गंमतच बघूया. सो द ऑरोगंट यंग मॅन अप्रोच थिरुवल्लुवर इन द मार्केट अँड पिक्ड अप अ ब्युटिफुल पीस ऑफ फॅब्रिक. मग तो ॲरोगंट जो यंग मॅन होता, अप्रोच थिरुवल्लुवर इज अ मार्केट अँड पिक्ड अ ब्युटिफुल पीस ऑफ फॅब्रिक. त्याच्या इथे आला मार्केटमध्ये, त्याच्याजवळ असलेले कापड उचललं. हाऊ मच दिस होल फॅब्रिक कॉस्ट, ही आस्क्ड. या संपूर्ण अभिमानाने, या संपूर्ण प्राऊड फिलिंग करत, या संपूर्ण कापडाची किंमत किती आहे तो म्हणाला. 8 coins. द सन नेम द प्राइस. आरामात तो म्हणाला की याचे 8 coin याची किंमत आहे. आरामात असं म्हणाला. द यंग मॅन अनफोल्डेड द फॅब्रिक अँड टोअर इट इन टू 2. त्याने लगेच काय केलं, त्या कापडाचे असे 2 भाग केले, फाडले. टाराटाराटारा. The young man unfolded the fabric and tore into 2. What's the price of this piece now?
आता मला सांग या कापडाची किंमत किती असेल? किती आहे? 4 coins. The son answered politely. 4 coins. आरामात शांतपणे उत्तर दिलं त्याने. द यूथ वॉज टेकन अबॅक. काही न बोललं. कापड एवढं फाडलं, अर्ध टाराटारा असं मधून कापड फाडलं, तरी पण हा काही बोलला नाही. त्या तरुणाला थोडंसं आश्चर्य वाटलं. द यूथ वॉज टेकन अबॅक. वाय डझंट मॅन गेट अँग्री? आश्चर्यचकित झाला. हा रागावत का नाही आहे माझ्यावर? ही then tore the half piece of the half again. अर्धा जो तुकडा झालेला होता त्याचे परत त्याने अर्धे 4 तुकडे केले. अँड हाऊ? 2 coins was answer. आणि आता 2 रुपये, 2 coins. Now it was a young man who became impatient and agitated. He tore piece into half again and saying, and now what's the price now? तो रागावत नाही हे पाहून त्या तरुणाने काय केलं, ते जे अर्धे अर्धे तुकडे होत होते त्याचे परत अर्धे 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 फाडत गेला. तिरुविलर सगळं काही बघत होता, पाहत होता, पण चिडत मात्र नव्हता. हळूवारपणे तो त्याची हाफ प्राइस करत होता आणि त्याला सांगत होता. ॲट लास्ट द फॅब्रिक वॉज रिड्यूस रॅग्स. शेवटी त्या कापडाच्या चिंध्या झाल्या सगळ्या, म्हणजे एवढ्या हाता एवढ्या. So Delivery said a quiet turn. Now this fabric was become worthless. शेवटी तिरुविलर त्याला म्हणाला, आता मात्र या कपड्याची किंमत काहीच नाही. I will not name any price of these rags. तेव्हा कोणत्याही प्रकारची किंमत या कापडाची मी लावू शकत नाही. The young man did not know what to say, but he was proud of his riches. त्याला काय बोलावं हे कळतच नव्हतं, पण त्याला त्याचा अभिमान वाटत होता, त्याच्या श्रीमंतीवर अभिमान वाटत होता. So he offered to pay 8 coins to the son. फाडून फाडून दमला. शेवटी त्याने आपल्या श्रीमंतीवर गर्व होता, त्याने 8 कॉइन्स काढले आणि त्याच्या हातात द्यायला गेला. For the first time, Tiruvilar smiled, but he refused to take the money. पैसे काढल्याबरोबर तिरुविलर हसला आणि म्हणाला, सॉरी, मी तुमच्याकडनं पैसे घेऊ शकत नाही. त्याने पैसे घेण्यास नकार दिला. Young man, now this fabric was no use. It has become worthless. Why? Because no one will be able to wear it now. अरे बाळा, आता याची काहीच किंमत राहिली नाही. याची किंमत का नाही राहिली माहिती आहे? कारण की आता हा उपयोगातच आणता येणार नाही, कारण ह्याचे छोटे छोटे तुकडे झालेले आहेत, कोणीच वापरू शकत नाही. हा कोणाच्या उपयोगाचाच नाही आहे. आणि जर उपयोगी वस्तू जर मी तुला दिली असती तर मी तुझ्याकडनं पैसे घेतले असते. जर याचा उपयोगच नाही तर मी तुझ्याकडनं पैसे का घेऊ? डू यू नो द फॅब्रिक वॉज नॉट मेड इन अ डे. मला तुला माहिती आहे की हे जे कापड बनवलं जातं ना, हे एका दिवसात होत नाही रे. मेनी पीपल हॅव टॉयल्ड इट मेक इट. हे एक कापड बनवण्यासाठी बऱ्याचशा लोकांना या गोष्टीसाठी काम करावं लागतं. द फार्मर हू ग्रो कॉटन इन हिज फील्ड वर्क हार्ड मंथ्स थ्रू द सन अँड रेन. शेतकरी आपल्या शेतामध्ये हे पीक लावतो, कापसाचं पीक, दिवस रात्र काम करतो, पावसाळ्यात सुद्धा उन्हा पावसात काम करतो. ही पिक कॉटन फ्रॉम ईच बॉल अँड गिव्ह द स्पिनिंग. प्रत्येक कापूस काढतो, तो वेचून काढतो शेतामधून, स्पिनिंगला करतो, स्पिनिंग देतो. द समवन एल्स कार्डेड द कॉटन अँड स्पन इंटू लॉंग युनिफॉर्म थ्रेड्स. त्याच्यानंतर त्याच्यापासून एक जीव म्हणजे एकसारखेच आकाराचे धागे काढले जातात. द थ्रेड्स वेर डायड कलरफुल केअरफुली अँड टूक दिस लवली कलर. त्यानंतर त्यांना कलर दिला जातो, रंग दिला जातो. माय वाईफ अँड आय बोथ थ्रेड्स टुगेदर. माझी पत्नी आणि मी दोघं सुद्धा आम्ही सूत काततो, म्हणजे वेव करतो.
विणतो. We thought come someday someone will like the fabrics. आम्ही ज्यावेळेस हे विणत असतो त्यावेळेस एकच विचार करत असतो की हे जे कापड आम्ही बनवतोय ना, हे बनवलेलं कापड हे सगळ्यांना आवडायचं, आवडलं पाहिजे, तरच ते घालणार. वेअर इट देन ऑल अवर वर्क हॅड बीन रिवॉर्डेड. आणि त्यांच्या तोंडातून हे पडणारे जे शब्द आहेत ना, हे आमच्यासाठी रिवॉर्ड असतं. पैशाला किंमत नाही रे बाळा. When you destroy the fabrics, you destroy all the love and labors went into making. Money cannot bring it back. जेव्हा तू कापड फाडलंस ना, त्यावेळेस त्या सगळ्यांच्या सगळ्यांनी जे कष्ट केले त्या कापड बनवण्यासाठी, त्यांनी जी मेहनत केली, त्या सगळ्याची कोणतीही किंमत राहिलेली नाही. मग मी तुझ्याकडनं पैसे का घेऊ? हे तुझे पैसे तुला घे. द सॉफ्टली स्पोकन वर्ड टच द यंग मॅन्स हार्ट. त्याचं ते नरमपणाचं बोलणं, तळमपणाचं बोलणं ऐकून त्याचं हृदय गदगदून आलं. नाव ही वॉज रिअली अशेम्ड ऑफ हिमसेल्फ. आता मात्र तो स्वतःशीच लाजीरवाना झाला. And do you know, Triviller went on to say, I can weave another fabric like this. तुला माहिती आहे Triviller पुन्हा त्याला म्हणाला की आता मी अशाच प्रकारचं दुसरंही कापड बनवणार. But our life is also like a fabric. पण आपलं जीवन सुद्धा या कपड्यासारखंच आहे. If you tear apart the hasty, thoughtless actions, it will be destroyed and you will not get it back again. काही विचारपूर्वक काही गोष्टी आपण करत नाही, अविश्वासाने करतो, अनिश्चितपणे करतो, पण त्या झालेल्या गोष्टी ज्या असतात त्या पुन्हा येत नाही. And do you know, Trivillers went to say, I cannot weave another fabric like this. Life is also like a fabrics. If you fear it apart the hasty thoughts sections, I will destroy and will not get it back again. Trivillers' words opened the young man's eyes. There and then he decided to give up his idleness and bad habits. Trivillers' ते शब्द आहेत ना, हे शब्द त्याच्या इथे झोंबले, त्याला ते बरोबर ते पटले, त्याचे डोळे त्याने उघडले आणि तेव्हापासून त्याने आपल्या सवयी बदलल्या. तो चांगल्यापणाने वागू लागला. समजलं? डिफिकल्ट वर्ड्स आहेत ना याच्या खाली, ते पण लिहायचे आहेत आणि क्वेश्चन्स आन्सर जेवढे होतील तेवढे लिहायचा प्रयत्न करा. ओके, आज आपला हा धडा इथे संपलेला आहे. नेक्स्ट टाइम 2.3 घेऊया आपण. ओके, बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.